निदर्शन करत आहे, काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या? आपली अशी मागणी आहे DRT कोर्टाला की जो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। देवगिरी सहकारी साखर कारखान्याने ज्या पद्धतीनं फसवणूक करून शेतकऱ्यांची जमीन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र बँक DRT यांच्या आणि जे कारखाना संचालक मंडळ आहे यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि या सगळ्या फसवणुकीचा आम्ही जी मागणी करतोय DRTच्या तसेच शासकीय अधिकारी असो त्यांना ईडी चौकशी करून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि शेतकऱ्यांची जी जमीन आहे फसवणूक करून घेतलेली ती जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आलेली आहे केली पाहिजे ही आमची मागणी। जे समृद्धी मार्ग झाला त्याच्यामधून शेतकऱ्याला मोबदला भेटले नाही, त्या समृद्धी महामार्गामधून जे काही मोबदला आलेला होता तो शेतकऱ्याला मिळालेला नाहीये। त्यांची फसवणूक करून जी जमीन घेतलेली आहे ती जमीन त्यांना परत देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट ज्या जमिनी त्यांनी घेतलेली होती त्याचं उत्खनन पण करण्यात आलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची ज्या जमिनी फसवणूक करून घेतलेली होती आणि ती बँकेला त्यांनी गहाण केलेली होती त्या गहाण करून केलेल्या जमिनीचं शेतकऱ्यांना काय मिळालेलं नाही का बरं? ज्या कारखान्याने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला कायमस्वरूपी आम्ही काम देणार आणि काम देऊन इथं तुमचे शेअर्स वगैरे आमच्या कारखान्यामध्ये तुमचे राहणार, त्या शेअरचा विषय तर जाऊ द्या परंतु त्या जमिनी जी गहाण केलेली आहे ते DRTच्या माध्यमात आज विक्री होत आहे आणि ही विक्री तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी आमचा भव्य आक्रोश मोर्चा कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीच्या वतीने आज इथे प्रमुख आमचे मराठवाडा महाराष्ट्राचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब अंगरगे आणि मी तसंच मराठवाडा महासचिव संदीप घुले आमच्या या माध्यमातून आम्ही इथं भव्य आक्रोश मोर्चा करत आहोत। माझ्यासोबत सगळे माझे शेतकरी बांधव सांगलीचे ज्या ठिकाणी देवगिरी कारखाना त्यांच्याकडनं फसवणूक करण्यात आली ते सगळे शेतकरी माझ्या सोबत आहे। अजून बरेचशा लाखोच्या संख्येने आले असते परंतु काही कारणास्तव ते आले नाही, परंतु येणाऱ्या पुढच्या ज्या आमच्या जे काही आंदोलन करणार आहोत जी काही कारवाई थांबली नाही, ही जी खरेदी विक्री थांबली नाही DRTने केली नाही तर आम्ही पुढचे लाखोच्या संख्येने आम्ही आंदोलन करणार आहोत। आपलं नाव? माझं नाव संदीप घुले, कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीचा मराठवाडा महासचिव पदी काम करतो। अंदर गए थे अभी, तो क्या आश्वासन मिला आपको? आज आम्ही DRT कार्यालयाला इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। आज आम्ही DRT कोर्ट ऑफिसरनी आम्हाला जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला सांगितण्यात आलं की तुम्हाला रितसर या जी शेतकऱ्यांची जमीन आहे कारखान्याच्या नावे घेतलेली ते जमीन तुम्हाला कधी वाचवायची असेल तर ती तुम्हाला लिगल ॲक्शन म्हणजे स्टे लावावा लागेल आणि त्या स्टे लावल्याच्या नंतर ही जमिनीची खरेदी विक्री थांबवण्यात येईल असं DRT ऑफिसर यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आम्ही पुढच्या मार्गाने आता जे वकील लावून आम्ही पुढचा स्टे ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही काय ॲक्शन घेणार ही आम्ही तुम्हाला प्रेसद्वारे नंतर सांगण्यात येईल। बऱ्याच वाढूची चर्चा होती, चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं आणि पुढं तुमचं काय पाऊल असणार आहे? पुढं म्हणजे असा पाऊल आम्हाला आता DRT ऑफिसरनी सांगितल्याप्रमाणे का तुम्ही POला जाऊन भेटा, जर तिकडून बी जर आम्हाला नाही तिकडून न्याय मिळण्याची जर अपेक्षा नसेल तर आम्ही अशाच मोठ्या पद्धतीने रस्त्यावर सगळं शेतकरी बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून मोठमोठे रस्ता रोको, ट्रेन रोको, बस रोको अशा पद्धतीचे तीव्र स्वरूपाचे आंदोलनं करून या ठिकाणी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू। आपलं नाव? प्रभाकर पाटोळे, संघर्ष पार्टी जिल्हा अध्यक्ष। आपने जो 2-3 लोग हैं जो समझदार लोग हैं बाकी लोग 3 लोग आराम से बैठ के बात कीजिए। क्या है हमको कोई नहीं पता क्या है कि जैसे ये जो कोर्ट का आदेश है कोर्ट का आदेश कभी हल्ला बोलते नहीं होता सोल्यूशन। इसका जो सोल्यूशन होता है आपने रिप्रेजेंटेशन दे दी, वो जो सेल कर रहे हैं ऑफिसर आपसे जो मिले थे वो उस रिप्रेजेंटेशन को पहले डिस्पोज करेंगे फिर सेल में प्रोसीड करेंगे, है ना? इतनी बात समझ गए।
अगर वो ऑर्डर आपको नहीं सेटिस्फाइड है, उस ऑर्डर के अगेंस्ट अपील का प्रोविजन पीओ साहब के पास अपनी अफिस के अगेंस्ट अपील फाइल कर सकते हैं। वो करेंगे ना वो अपील करके वो ऑर्डर को सेटिस्फाइड भी कर सकते हैं। तो ऐसा नहीं है कि खाली सेल नोटिस निकल गया तो आपकी प्रॉपर्टी बिक गई या उसका कुछ हो गया। सर आपने 31 तारीख को उसका होने वाला है, Official अभी ऑफिशियल होने वाला है, आपका अप्रूवल गए उनको। आपको अगर सेल भी होता, सेल भी सेटिस्फाइड होती है। आपको खाली सेल करने से भी प्रॉपर्टी नहीं जाती ना, सेल करने के बाद आपको अपील का प्रोविजन है ना। सेल सर टाइम होने के बाद में फिर बाद में मतलब नहीं आता ये चीज को। क्या है ना सर अभी ये तो सब कुछ होने के बाद में फिर नहीं बोल सकते ना। हम लोग की मांग क्या है? कौन कौन 3-4 लोग बोलता है, कौन लोग आके बैठ के बात नहीं, करें? हम आ रहे हैं। लेकिन हम लोग की मांग क्या है सर जी? क्या मांगे? जो आपका 31 तारीख का जो होने वाला जो भी मांगे आपको इसमें लिखा है या अलग से? नहीं इसमें सब वही है। आप ठीक है, आप बाकी लोग आराम से बैठो, है ना, पानी वानी पियो। डरता क्यों है? डरता क्यों है? अरे ईंट लेके डंडा लेके